नमस्कार, स्नेहल किचन वर्ल्ड मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते। तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जावो सर्वांना, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओरिओचे बिस्किट घेतलेलं आहे। तर आज आपण चॉकलेट केकची रेसिपी तयार करणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी ओरिओ बिस्किट्स पासून चॉकलेट केक कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। तर ओरिओ बिस्किट हे अगदी लहान मुलांच्या आवडीचं असतं आणि यापासूनच आज आपण चॉकलेट केक तयार करणार आहोत। अगदी खूप सोपा केक आहे, कमीत कमी वेळामध्ये होणारा आणि अगदी कमी साहित्यात असा होणारा हा केक आहे। तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी आपल्याला चॉकलेट केक तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहून घेऊयात। तर या ठिकाणी 2 ओरिओ चॉकलेटचे 2 पॅकेट घेतलेले आहेत। तर एक पॅकेट जे आहे ते 120 ग्रॅमचं एक पॅकेट आहे। असे 2 पॅकेट म्हणजे 240 ग्रॅम बिस्किट आहे। या ठिकाणी डेअरी मिल्कचे 2 कॅडबरी घेतलेले आहेत। या ठिकाणी शुगर बॉल्स आहेत हे घेतलेले आहेत केकला डेकोरेशन करण्यासाठी। हे तुम्हाला कोणत्याही केकच्या साहित्य मिळतं तिथे इझिली असं साहित्य आहे तर तिथं मिळून जातं शुगर बॉल्स। या ठिकाणी आता हे पाहू शकता तुम्ही पिठी साखर आहे, पाव कप आहे पिठी साखर। या ठिकाणी 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे। या ठिकाणी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि या ठिकाणी चेरी आहे ती कट करून घेतलेली आहे डेकोरेशन करण्यासाठी। अशा पद्धतीने इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे चॉकलेट केक तयार करण्यासाठी। तर आता या ठिकाणी आपण ओरिओचे 2 पॅकेट घेतले होते बिस्किटचे, तर बिस्किट काढून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी एका पॅकेटमध्ये साधारणतः 12 ते 13 बिस्किट आहेत। तर 2 पॅकेट या ठिकाणी मी काढून घेतलेले आहेत। आता आपण या ठिकाणी हे जे बिस्किट आहे चॉकलेट बिस्किट आहे, तर यामधला आतला चॉकलेटचा भाग जो आहे तो आपण या ठिकाणी स्वतंत्र एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। याचा नंतर आपण वापर करणार आहोत या क्रीमचा। अशा पद्धतीनं सर्व बिस्किटांचं क्रीम आपल्याला या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। कुकरमध्ये आपण आजचा केक तयार करून हे जे भांडं घेतलेलं आहे कुकरचं, तर याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात आणि यावरती आपण बटर पेपर पण घेतलेला आहे तो पण या ठिकाणी घालून घेऊयात, म्हणजे आपला केक अगदी इझिली निघेल, खाली लागणार नाही। तर या ठिकाणी वरून सुद्धा याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे ब्रशनं। कुकरमध्ये या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता असं एखादं स्टँड ठेवून घ्यायचं आहे। एक आता ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि आता आपण कुकर 10 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहोत। आणि या ठिकाणी आता आपण जे केकसाठी तयार केलेलं आहे या ठिकाणी क्रीम काढून घेतलेले आहेत बिस्किट, ते या ठिकाणी मिक्सरच्या बाउलमध्ये आता हे ओतून घेणार आहोत ही बिस्किट आणि आपण आता मिक्सरच्या जारमध्ये याची पावडर करून घेणार आहोत। या ठिकाणी अशा पद्धतीनं आपलं केकचं मिश्रण जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आता आपण। तर यामध्ये आता आपण जी पाव कप पिठी साखर घेतलेली आहे तर या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण दूध या ठिकाणी आता आपण अर्धा कप या ठिकाणी 1 कप दूध घेतलेलं आहे। सध्या आपण अर्धा कपच दूध वापरणार आहोत आणि पुन्हा लागलं तर आपण पुन्हा घालून घेणार आहोत आणि हे पुन्हा मिश्रण आपण एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आहे ते मिश्रण काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमधून। अशा पद्धतीनं आपलं तुम्ही पाहू शकता 1 कप दूध या ठिकाणी मला लागलेलं आहे मिश्रण तयार करण्यासाठी। आणखी लागलं तर 2 ते 3 चमचे आपण पुन्हा वरूनही घेणार आहोत दूध, म्हणजे साधारणतः 100 ml चा 1 कप होता, तर त्यापेक्षा जास्तही दूध लागू शकतं। तर या ठिकाणी आता आपण अशा पद्धतीनं बॅटर तयार केलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आपण घालून घेणार आहोत। या ठिकाणी 1 टेबलस्पून बेकिंग पावडर या ठिकाणी घालून घेतलेले, यावरती दूध घालून घेणार आहोत आपण थोडंसं, साधारणतः 1 चमचा दूध या ठिकाणी घालायचे आणि ही बेकिंग पावडर जी आहे ती छान अशी या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात आणि एकाच डायरेक्शनमध्ये याला आता फेटून घ्यायचं आहे भराभराचं। आता या ठिकाणी या टीनमध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आता या ठिकाणी ओतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी रिबन सारखं हे मिश्रण तयार केलेलं आहे। या ठिकाणी हे मिश्रण आता आपण यामध्ये घालू। मिश्रण आपण टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे, याला 2 ते 3 वेळा असं थोडंसं टॅप करून घेऊया, म्हणजे आपले एअर बबल्स निघून जाण्यास मदत होईल। आणि आता हा डबा आपण असाच ठेवून घेऊया। कुकर गरम आहे तर सावकाश असा या ठिकाणी आपण 2 स्टँड ठेवून घेतलेले आहेत आणि तर या ठिकाणी कुकरची शिट्टी आणि याचं जे बाजूचं रिंग आहे ती काढून घेतलेली आहे आणि या ठिकाणी कुकरचं झाकण लावून आपण याला 30 मिनिटं होऊ देऊयात। याला लो टू मीडियम फ्लेमवरती, मध्ये अगदी बारीक फ्लेम असते त्यापेक्षा थोडीशी मोठी फ्लेम
अशा फ्लेमवरती आपण याला अर्धा तास होऊ देणार आहोत. आता या ठिकाणी जी आपण क्रीम काढून घेतली होती ती आम्ही पॅनमध्ये काढून घेतलेली आहे आणि याला थोडंसं आपण गरम करून घेऊया. आणि याला केकला डेकोरेशन करण्यासाठी आपण यापासून क्रीम तयार करणार आहोत किंवा चॉकलेट सिरप तयार करणार आहोत. तर या ठिकाणी याला आपण गॅसवरती असं मेल्ट करून घेऊयात. थोडंसं यामध्ये 2 ते 3 चमचे आपण दूध घालून घेणार आहोत. या ठिकाणी केकला डेकोरेशन करण्यासाठी आपण या ठिकाणी चॉकलेट सिरप या ठिकाणी तयार करणार आहोत. आपला केक बेक होईपर्यंत आपण यापासून चॉकलेट सिरप तयार करून घेऊया. आता या ठिकाणी चॉकलेटचे आपण कट करून घेतलेलं आहे, तुकडे करून घेतलेले. आता आपण जे सिरप तयार करणार आहोत त्यामध्ये घालून घेऊयात. हे सुद्धा या ठिकाणी आता आपण चॉकलेट कट केली होती ती घालून घेतलेली आहे. तर याची कन्सिस्टन्सी थोडीशी मला घट्ट वाटते. या ठिकाणी 1 चमचा दूध मी या ठिकाणी घालून घेते यामध्ये. या ठिकाणी आपला चॉकलेट सिरप जे आहे ते तयार झालेले आहे. गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आपण आणि हे थंड होऊ देणार आहोत आपण. आता 30 मिनिटानंतर या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. तर टूथपिकच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने आपण आपला केक बेक झाला आहे का ते पाहून घेणार आहोत. तर या ठिकाणी मध्यभागी आधी आपण पाहून घेऊया. मध्यभागी सगळ्यात शेवटी केक होतो बेक. तर या ठिकाणी मध्यभागी देखील क्लीन आलेला आहे, म्हणजेच आपला केक आता बेक झालेला आहे. या ठिकाणी आपण केकचा टिन जो आहे तो बाहेर काढून घेऊयात आणि याला 10 मिनिटं थंड होऊ देऊयात. आणि थंड झाल्यानंतर याच्या कडा मोकळा करून घेणार आहोत. या ठिकाणी आपला केक अशा पद्धतीने बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तयार झालेला आहे केक आपला. तर आता या ठिकाणी आपण याला डेकोरेट करून घेऊयात. आता या ठिकाणी आपला केक तयार झालेला आहे. आपण यावरती आता चॉकलेट सिरप तयार केलेला आहे ते घालून घेऊयात. याला आता आपण डेकोरेट करून घेणार आहोत. या ठिकाणी चॉकलेट सिरप आपण केकवरती स्प्रेड करून घेऊयात. तर या ठिकाणी शुगर सिरप आपण लावून घेतलेले आहे. आता ज्या चेरी कट करून घेतलेले आहेत त्या अशा पद्धतीने आपण केक डेकोरेट करून घेऊया. चेरीज ठेवून या ठिकाणी चेरीचे अर्धे तुकडे कट करून घेतलेले होते मी. तर या ठिकाणी आता ठेवून घेत आहे. छान असा लुक आपल्याला या ठिकाणी तयार होणार आहे आपल्या केकचा. चेरी लावून झालेल्या आहेत आपल्या. तर या ठिकाणी शुगर बॉल्स आहेत ते या ठिकाणी मी यावरती टाकून घेते. आता तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही लावा, नाही तर मग मध्यभागी एखादी चेरी लावू दिली तरी होऊन जाईल. या ठिकाणी सिल्वर गोल्डन असे कोणतेही घेऊ शकता. या ठिकाणी मला मिळाले नाही सिल्वर किंवा गोल्डन, तर माझ्याकडे हे जे अवेलेबल आहेत तर ते मी आता लावून घेतलेले आहेत. या ठिकाणी छान असा आपला केकला लुक आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बेकरीमध्ये मिळतो तसं डिलिशियस केक या ठिकाणी तयार झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शुगर बॉल्स या ठिकाणी लावून घेतलेले आहेत. चेरी या ठिकाणी कट करून लावून दिलेले आहेत आणि मध्यभागी देखील एक चेरी आता मी ठेवून दिलेली आहे. आणि अगदी बेकरीमध्ये मिळतो तशा पद्धतीचा आपला केक तयार झालेला आहे. आणि याला थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट करण्यासाठी अर्धा तास. आणि पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा केक तयार झालेला आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये. आणि छान असा केक या ठिकाणी तयार झालेला आहे. अगदी लहान मुलांचा वाढदिवस वगैरे असेल तर अगदी साध्या पद्धतीने आपण घरी हा केक तयार करू शकतो. छान असा केक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी बेकरीमध्ये असतो तशा प्रकारचा लुक या ठिकाणी तयार झालेला आहे. तर आजची माझी चॉकलेट केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा सुंदर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन येईल ते देखील दाबा. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल. तर चॉकलेट केकची रेसिपी आपली कंप्लीट झालेली आहे. आता भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशा सुंदर अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबाबत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी घेते या ठिकाणी तुमचा निरोप. सर्वांना बाय बाय.